श्री गणेशाय नमः. शिवलीलामृत अध्याय 11. धन्य धन्य तेची जन जे शिवभजने परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मीती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन घेतात तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावी रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून. त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा सहा करणे पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायाद भसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधीची कामिनी. सुत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पावीचे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहीजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृती प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांचे झाले नंदन, शिवभक्त उपजतांचे. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होणे सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची सांगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण. भस्म चर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत, बोलते शिववनमाळी सत्य. पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करती राव प्रधान. यासी का नावाडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसवणे रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सेवेची ब्राह्मणांची अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत परी. तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जे भी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होती रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जन्मेजयी सर्व सत्र सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येची राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थले, मग वाचले रावणाधिक. विरंचीस दटावणी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरी, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागे ध्वनितार्थ बोलिता, आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तोच भद्रसेनाचा कुळगुरु, निर्धार घरा आला जाणुनी. राव प्रधान सामोरे, धावती साष्टांग नमुनी. घरासी आणीती षोडशोपचारी, पूजिती भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रेभूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर, रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, द्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, आवडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसे, जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी. उपमा तयांसी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. त्यांची पूर्वकथा समस्त
ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुणे कंदर्प तन्मय होणे नृत्य करी. जैसा उगला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजी छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंतक राजस. चंद्ररश्मी सम प्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणे संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत बाजी गज घरी बहु अस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून भूप सभागी येती घरा. वैशा असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करीन नेहमीसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवे पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरी. एक भद्र सेना सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करून. ज्यांच्या गळावर द्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासे सोडून नृत्य कर मी कौतुक के करुण. ज्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली तेधवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बैसवले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊन आनंदगण नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्ष्मी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून. सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की दे केले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी येऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहेत सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त ताराव्या भिनव कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञेवर करून नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लाविला उठ लव करी. येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला. तैच्या माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळून उन्हाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मन शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राणलिंगा कारणे तुझवरी. मग चित्रण ते चेतविला आकाशपंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अतिलाघवी उमारंगत जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे लेखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लोटविले सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. नंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी. तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर. भयंकर महाजोग. चंद्रकळा तयाचे श्रीचे. निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चले शरीरी. गज चर्म पांघोरला. नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्य मुंडाचे हार.
सर्वांगवेष्टित फणीवर दशभुजा मिरविती, वरचेवरी कुंदक झेलित, तेवी 10 भुजा पसरवणे अकस्मात, महानंदसी झेलून धरित, हृदय कमली परमात्मा, म्हणे सांगलो मी सुप्रसन्न, महानंदी माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी तयाळा, माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी श्रुतात तृषाविरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमस्तर नाही निशंक, जेथींचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरतरूंची गुणे अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवळ लागारे, भक्ताकारणे निर्मिली, जेथे वसंता बोलते शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कटन पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून, त्याचे पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणे डोळस, शिवभजने लाविती बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते, अमात्यासहित भद्रसेन गुरूंचे घाले लोटांगण, म्हणे तुकीन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाचे पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणांनी आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुर्खार नवी पडेल पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयाला करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जानपा, आज पासोणी 7वे दिवशी मृत्यू पाविले, या समयासी राव ऐकता धरणेसी मूर्छा येऊनी पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेली आहाळोणी, अंतपुरी सकळ कामिनी आक्रांत करीती आक्रोशे, करुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठांना सोडी धीर, ऐक सांगतो विचार, जै पंचभूते नव्हती समग्र, शस्य मित्र नव्हते तै, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणून या, ते ध्वनी मायासत्व, तेथुनी जाहले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छा करून या, सत्वांचे निर्मिला पित वसन, रजांचे सृष्टी करता द्रुहीन, तमांचे रुद्र परिपूर्ण सग्र स्थितंत्य करविता, विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले, 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनय त्रय असेना, बहुत करी हा जतन, त्याहुनी अनेक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय अगदी पडती ज्यांच्या दर्शने जीव उद्धरते, मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा, मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेचे, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे दर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण, रुद्रमहिमा अगाध पूर्ण, मग किती म्हणून वर्णावा, रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले, मग यमे विधे लागे पोसवणं, अभिती कृत्या निर्मिली दारुण, तिने कृतकवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली, त्यांची मस्तर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचनी करा, शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण, ऐसे म्हणती जे त्याला गुण, आणून नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाखी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारी, याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तणी करी, शिवावरी अभिषेकधारक धरी, मृत्यू दुरी होय साच, अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुण, नभीच सिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शुनी पाळा करी सप्ततीन, राही धरली दृढ चरण, सदद
होऊनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझसवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून आत्ताचे आणितो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावणे ज्यांची हृदयानुष्ठाने भक्ती पूर्ण. न्यास ध्यानयुक्त पुढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन त्यांची वमनाहुनी तिच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट पतिग्रह न घेती. जे शापानुग्रह सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिन्न मंत्रोणी स्थापिले. स्वधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्याणी आला चंडांश. मृत्यूसमय येता चरणीस बाळ मूर्छित पडी गेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासे पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगत. एका काळपुरुष भयानक थोर उध्व जटा कपाळी शेंदूर विकराळ दाढा भयंकर नेत्र खांदिगा रांगा सारखे. तो मज घेऊनी जाता असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते तैसे जैसे गबसते दिगमतंत संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडूने बंधन. त्या काळपुरुषासी धरून करीत लाग तांडण गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकतात उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमणे वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर. मुखदयांची महासस्वर मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रांना धडकती भेरी नादनय माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षडश अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत अनुनी अर्पी ब्राह्मणांचे. दक्षिण लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा ऐकसरी मागे पुढे वाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिते ठाई ठाई. ब्राह्मण ही तेथी मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुणी. की श्वेतोत्पले मुराणी रमणलिंग अर्जीचे. की निर्देवासी सापडे चिंतामणी. की शुद्धता पुढे शिराब्दी ये धावणी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतानपादिकया दुरूह रुद्रय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ. चतुर्दश विद्या करतरा तळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडूनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखुणी त्याची क्षणी पुंड्यातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्य पत्य आहवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित रुद्रसेन. दावणी धरती चरण ब्रह्मांडदेव चवणले. दिव्यगंध दिव्य सुमणी षोडशोपचारे पूजिला नारदने. राव उभा ठाके कर जुळणी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांगा अपूर्व. नारद म्हणे मार्गे येता शिव दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणात ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून अनित होतासी भद्रसेन नंदन. त्याचे 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चयी. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्रमहिम तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणित होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्ष मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पूर्णे निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वप राधे कष्टी बहु.
मग उभा ठाकुणी कृतांत कर जोडून स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनगा जामहत, अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगतो ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी, आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साव करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुष्य होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थी तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन. तो शिविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती, त्यांसी होय आयुष्य संतती. त्याची काळ न बांधे अंती, वंदोनी तेची शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या, एवं महापाप पर्वतस तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचेता, गंडांतरे दूर होती. यावरी कलयुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हेची निर्धारी. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी, राज्य देऊन युवराज तारक्या का लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेग राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महाराष्ट्र तोषला. विमानी वैसवने त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधिलोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय. जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फळ देणार. महामृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीचे सर्वताही. येथे जो मानेल विश्वास, तो होईल अल्पायुष्य तामस. हे निंदित तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळा न व्हावा. त्यासी प्रसवोणी वांज झाली माता, त्याची सांगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीचे, ते आपल्या गृहासी न आणावेत. आपण त्यांच्या सदनासी न जावे, ते त्वजावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बळीसती, त्याची स्वप्नीतीस. त्यांची मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाची करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदंदानंद मूळगंध, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड. एकादशाध्याय गोडहा. इति एकादशाध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्.